चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या आय ड्रॉप्सचं लायसन्स अखेर स्थगित करण्यात आलंय। ही फार्मा कंपनी आय ड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्यामुळे ड्रग्ज कंट्रोलरने ही कारवाई केलेली आहे। सर्वात आधी पुढारी न्यूजने आय ड्रॉप कंपनीच्या दाव्याकडे लक्ष वेधलं होतं। आय ड्रॉप वापरा आणि चष्मा घालवा असा दावा या फार्मा कंपनीने केला होता। फार्मा कंपनीच्या या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावर पुढारी न्यूजने चर्चाही घडवून आणली आणि अशा आय ड्रॉप्सच्या परिणामांबद्दल नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेतली। अखेर कंपनीच्या आय ड्रॉप्सचं हे लायसन्स रद्द करण्यात आलंय। या स्थगितीला न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय संबंधित आय ड्रॉप कंपनीने घेतलाय। ही बातमी खरी आहे की त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे हे सगळं जे प्रकरण घडलं त्यात वाईटही झालं आणि चांगलंही झालं। या ड्रॉप्समध्ये जेव्हा आपले स्नायू असतात सिलियरी मसल्स त्याचा स्पाझम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळचं दिसतं, हे त्याची एक इफेक्ट आहे। त्यामुळे हे नवीन संशोधन नाहीये। हे मला वाईट वाटते की अशी मार्केटिंग झाल्यामुळे त्यांचं लायसन्स सस्पेंड केलं गेलं। तर मला असं त्यांनी ते शहानिशा करून त्यांना अटी ठेवून परमिशन देणं गरजेचं होतं, जेणेकरून लोकांचाही आणि त्या कंपनीचाही नुकसान झाला नसता।